कृष्ण हरि दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि हरि दुर्जन संगम हरि दुर्जन संगम हरि राजा राम दुर्जन संगम हरि कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि शरणागत देना शरणिरत शरणागत देना शरणिरत शरणागत दीना चरणीरत करुणा कुंज विहारी कृष्ण हरि शरणागत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे कीर्तन संगे रंगात देवा हो दे कीर्तन संगे रंगात देवा हो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हाहो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हाहो काम क्रोधाधिक जाती निज धामाहो काम क्रोधाधिक जाती निज धामाहो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे सारासार बदविता सद्गुरु राया हो सारासार वद्विता सद्गुरु राया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे
सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो, सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावो, तन मन होनी बलवंत प्रेमे गावो, तन्मय होनी बलवंत प्रेमे गावो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे, लक्ष लागो दे, लक्ष लागो दे. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, देवर्षी नारद मुनी महाराज की जय, महर्षी वेदव्यास मुनी महाराज की जय, सनातन धर्म की जय, मंगल मूर्ती मोरया, जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचून. बरोबर आहे केदार सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. लोह परिसाची नसा हे उपमा, लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, सद्गुरु महिमा अगाधची, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय. आपणा सारिखे करीती तात्काळ, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, नाही काळ वेळ तया लागे, सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, सद्गुरु वाचोनी.
तुका म्हणे कैचे आंधळे हे जन, तुका म्हणे कैचे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा, गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरु वाचूनी सापडे न सोय, सद्गुरु वाचूनी सापडे न सोय, सद्गुरु वाचूनी, सद्गुरु वाचूनी, सद्गुरु वाचूनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. नोकरी करणारा आणि व्यवसाय करणारा दोन्हीमध्ये काय फरक आहे बरं? जो नोकरी करतो आणि जो व्यवसाय करतो, असं आहे बघा. जो नोकरी करतो तो ज्या पदावर आहे किंवा ज्या शाखेमध्ये नोकरी करतोय तिथं तो आपल्या मुलाला लावू शकत नाही. शिक्षकाचा मुलगा शिक्षकच होईल असं नाही, तो मोठा ऑफिसर दुसरीकडे होऊ शकतो, शिक्षकच होईल असं नाही आहे. तसं जो ज्या नोकरीत आहे त्या नोकरीत त्याची मुलं असतीलच असं नाही आहे. पण व्यवसायाचं तसं नाही आहे. व्यवसायामध्ये जो व्यवसाय चालू आहे त्यात आपला मुलगा येऊ शकतो, त्या मुलाचा मुलगा येऊ शकतो, परंपरागत तो व्यवसाय चालू शकतो. हा मुख्य फरक आहे नोकरी आणि व्यवसायामध्ये. प्रत्यक्ष उदाहरण एक म्हणजे आई वडील गायनॉकॉलॉजिस्ट, मुलगा गायनॉकॉलॉजिस्ट, त्याची पत्नी ती झाली, आता लग्न झालं नुकतंच, ती गायनॉकॉलॉजिस्ट, आणि त्या पत्नीचे म्हणजे त्याचे सासू सासरे ते गायनॉकॉलॉजिस्ट. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर असं हे व्यवसायामध्ये चक्र चालतं. तसा व्यवसाय उत्तम चालला होता, भांडवलाची कमी नाही, गिराईक बांधलेले होते. पण तरुण मुलगा तडफदार, आपण आपल्या कर्तृत्वावर, आपल्या उमेदीवर, आपल्या नशिबानं काय होतंय बघावं म्हणून स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी मालाचे बस्ते घेतले, निघाला. खरं वडिलांचा उत्तम व्यवसाय होता, त्यातही लक्ष घालू शकत होता, पण आपण काहीतरी वेगळं करायचं आहे. काहींना असते अशी उमेद. त्यानं प्रयत्न केला, आपण आता वेगळं काहीतरी करू. निघाला, पाठीवर बस्ते घेतले, चालत 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 मधी जंगलचा रस्ता, जंगल ओलांडलं, जंगल ओलांडलं, पुढं मोठा जलाशय, भला मोठा जलाशय. संध्याकाळची वेळ होत आलेली, उन्हं कलली होती. विचार केला, ज्या अर्थी इथं जलाशय आहे त्या अर्थी इथं नाव असणार. आजूबाजूला शोध घेतला, पण गंमत अशी की दिवसभर नावाडी वाट बघून कोणी गिराईक नाही म्हणून घरी निघून गेला होता. त्याचं घर होतं लांब. यानं बघितलं, हरकत नाही, आपल्याला येते नाव वल्लवता, आपल्याला नाव वल्लवण्याचं ज्ञान आहे, आपण वल्लवत जाऊया नाव. म्हणून बस्ते टाकले नावेमध्ये. आणि नाव म्हणजे काय, हातानं वल्ल मारायची नाव. ते चालला, त्याला काही बटन फिरवलं, यंत्र चालू झालं, निघालं असं नाही आहे. हातानं वल्ल मारायचं आहे. उमेदीचा काळ, वल्ल मारत जाऊ. शांत सरोवर, मंद वारा सुटलेला, इतकं छान वाटलं ना. वल्वत 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 पलीकडचा तीर दिसायला लागला आणि वातावरण बदललं. वातावरण बदलायला वेळ लागत नाही, ताबडतोब वातावरण बदललं. सोसाट्याचा वारा सुटला, ढग जमा झाले, कडकडाट विजांचा सुरू झाला, मुसळधार पाऊस.
आता मात्र नाव डगमगायला लागली. एक तर ह्याला काही माहीत नाही. तसं मालाचे बस्ते आपले टाकले, ते एका बाजूला झालेले, वजन एका बाजूला झालेलं, वाऱ्यानं नाव हेलकावे खायला लागली. मोठमोठ्यानं ओरडायला लागला. मदतीसाठी हाकाचा पुकारा सुरू केला, कुणीतरी मदत करा, कुणीतरी. आवाज कुठं पोचणार हो? त्या ढगांच्या गडगडाटात त्याचा आवाज कुठं पोचणार होता? आणि थोड्या वेळाने नाव कलंडले. एक तरुण हकनाक रसा तळाला गेला. ही गोष्ट नाही, कथा नाही बरं का. भागवतकारांनी 10व्या स्कंदामध्ये वेदस्तुती नावाच्या प्रकरणात हा दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणतात, विजितर्षिक वायुभिरदांत मनस्तुरगम इह यतंती यंतुमतिलोलमुपाय किदा व्यसनशतान्विता समवहाय गुरोश्चरणम वणिजैवाज संत्यकृतकर्णधरा जलधो. त्याचा तात्पर्य अर्थ असा आहे की आपण कितीही आपली इंद्रिय ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला, प्राणायाम केला, काही अजून योगयाग केले, आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवायचा प्रयत्न केला, पण जे मन नावाचं इंद्रिय आहे अदृश्य, ते ताब्यात राहत नाही. म्हणजे स्वतः अर्जुनानं कृष्णानं सांगितले, चंचली मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढं तस्या अन्यग्रह म्हणणे वायोरी वस्तू दुष्कर्म. वाऱ्याला पकडण्यासारखं आहे ते मन, सापडत नाही. आत्ता इथं कुठं क्षणात पोचेल सांगता येत नाही. तुम्ही एखाद्या गावाहून जाऊन या, कुठलेही, दिल्ली असो, काशी असो, मथुरा, वृंदावन, कुठेही जाऊन या, आल्यानंतर सुद्धा तुमचं मन तिथं पोचतं पटकन. तिथला उल्लेख निघाला की तिथं पोचतं पटकन मन. असं ते मन आहे. चंचलतेचे जे 10 प्रकार आहेत, त्यात सर्वात प्रथम क्रमांक मनाचा आहे. अतिशय अवघड आहे त्याला ताब्यात ठेवणं. आणि त्यामुळं काय होतं, मन असं चंचल असल्यामुळं आम्ही किती इंद्रिय निग्रह करायचा प्रयत्न केला तरी ते उपयोग होत नाही त्याचा. आम्ही इंद्रिय निग्रह करायचा प्रयत्न करतो, परंतु कर्मेंद्रियाने संयमी असते मनसा स्मरण. म्हणजे आमचं तो इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार. आता मिथ्याचार म्हटलंय भगवंताने झाला. तुम्ही भले इंद्रियावर तुमचा ताबा ठेवा, पण मन जर तुमचा ताब्यात नसेल तर तो मिथ्याचार होतो. मग काय करावं? आद्य शंकराचार्य तेच सांगतात आपल्याला. श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्य आपल्याला सांगतात, दुष्पारे भवसागरे जनिमृती व्याध्यादि दुःखोत्कटे घोरे पुत्र कलत्र मित्र बहुल ग्राहकरे भीकरे कर्मोत्तुंग तरंग भंग निकरे राकृष्यमानो मुहुः यातायात गति भ्रमेण शरणं किंचिन्न पश्याम्यहं. दुष्पारे हा भवसागर आहे. भवसागर आहे हे आमच्या लक्षात यायलाच वेळ लागतो. आम्ही भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय. आम्हाला शंकराचार्य सांगताय तुम्ही भवसागरामध्ये गटांगळ्या खाताय, पण ते आमच्या लक्षात यायला वेळ लागतो. काय इथं आम्ही जन्माला आलो, इथं जन्ममरण आहे, त्याच्या आधीमध्ये अधिव्याधी आहेत. असं आमचं आयुष्य चाललेलं आहे. ह्यातनं आमची सुटका होत नाही आहे. आणि समुद्रामध्ये जशा मगरी असतात, मोठमोठ्या मासे असतात, मोठमोठे म्हणजे जे अगदी माणसाला गिळून टाकतील अशा पद्धतीचे मासे असतात. इथं संसारामध्ये हे जे आमचे मायेचे पाश बांधलेले आहेत सर्वांनी, हे मायेचे पाश बांधलेले आहेत ना, कुणी आहे, पत्नी आहे, मित्र आहेत, अजून कुणी आहे, जे जे नातेवाईक आहेत, ह्याने आम्हाला बांधून ठेवले. यातनं आमची सुटका होत नाही. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कर्मोत्तुंग तरंग, कर्म आमचं, त्या कर्मानं आम्हाला सुटूच देत नाही. भवसागरातनं पारच होता येत नाही. आम्ही भवसागरामध्ये गटांगळ्या खातो. काय होतं, तुम्ही म्हणाल ठीक आहे, आम्ही चांगलं कर्म करू, सत्कर्म करू,
चांगलं ऐकू. श्रवण भक्ती ही भक्ती योगातली पहिली भक्ती आहे, श्रवण भक्ती. आम्ही श्रवण भक्ती करू, चांगलं कर्म करू. ठीक आहे, तुम्ही चांगलं कर्म केलं, चांगलं कर्म केलं तर काय झालं, स्वर्गलोक मिळेल. ह्याच्या पलीकडे काय, स्वर्गलोक मिळेल. भगवंत स्वतः म्हणतायत, ते पुण्यमा असाद सुरेंद्र लोकमश्नांती दिव्यान दिविदेव भोगान. पण पुढं ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशांत. म्हणजे तिथं आम्ही स्वर्गलोकात जाऊ, स्वर्गलोकात जाऊन तिथले ऐशाराम उपभोगू का, आमचं पुण्यकर्म आहे, पुण्यकर्म आहे. परंतु तिथं पुण्य क्षीण होणार आहे, कारण ते आम्ही सुखाचा उपभोग घेतला. क्षीण झालं की पुन्हा मृत्यूलोकात परत, म्हणजे सुटका झाली का आमची. आम्ही म्हणतो स्वर्गलोक म्हणजे भगवंताजवळ पोचलो, तसं नाही आहे. स्वर्गलोकाच्या पुढं पलीकडे तो परमात्मा आहे. हे देवलोक जे आहे ना, स्वर्ग ते जे आहेत अमर ज्यांना म्हणतो आम्ही, ते स्वर्गलोकामध्ये आहे. तिथं राजा इंद्र आहे. आम्ही तिथपर्यंत जाऊ शकतो पुण्य करून, पण पलीकडे जायचं म्हटलं परमात्म्याकडं तर आम्हाला जाता येत नाही. आम्ही पुन्हा इथं येतो. पापाचरण केलं तर प्रश्नच नाही, स्वर्गही मिळत नाही, तो भाग वेगळा. मग सुटका कशी करायची. याता यात गती भ्रमेण शरणम किंचिन्न पश्याम्यहम. शंकराचार्य म्हणतायत. अहो, शंकराचार्यांचं अगाध ज्ञान आहे. ते म्हणतायत की यातनं सुटका कोण करणार, कशी करणार. आणि हेच आम्हाला संत कबीर सांगतात. गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट. बड़ा विकट जमघाट, बड़ा विकट जमघाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट. भ्रांति की बड़ी नदियाँ बीचमो, भ्रांति की बड़ी नदियाँ बीचमो, अहंकार की लाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट. बड़ा विकट जमघाट, बड़ा विकट जमघाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट. कहत कबीर सुनो भाई साधु, कहत कबीर सुनो भाई साधु, क्यों करना वो भाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट. बड़ा विकट जमघाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट, गुरु बिन कौन बताए बाट. संत कबीर म्हणतात की गुरुशिवाय आम्हाला कोण वाट दाखवणार. ह्या भवसागरातनं तरुण जायचं असेल तर गुरुशिवाय कोणी नाही मार्ग दाखवणारा. कारण हा जो भवसागर आहे, ही नदी जी आहे आमची जीवन प्रवाह वाहतोय. भ्रांती की बाडी, भ्रांती खूप आहे, भ्रांती अनेक प्रकारची आहे. आम्ही लक्षातच घेत नाही तो परमात्मा एक आहे. परमात्मा एक आहे. अहम ब्रह्मास्मी. आम्ही वेगळ्या यानं म्हणतो अहम ब्रह्मास्मी.
संसारात म्हणजे जे काय चाललं आहे माझ्यामुळं चाललं आहे. काही चाललं नाही बाबा तुझ्यामुळं. आम्ही म्हणतो आमच्यामुळं चाललं आहे. मी आहे म्हणून हे वाक्य तिथं असतं संसारात. मी आहे म्हणून चाललं आहे. इथं भ्रांती पहिली ही आहे. दुसरी भ्रांती काय आहे आमची? तो परमात्मा एक आहे. आम्ही काय करतो? गणपतीच्या मंदिरात आलो आहे. ओम गणपते नमः सुरू आमचं जप सुरू झाला. मारुतीच्या मंदिरात गेलो की हनुमंताचा जप सुरू झाला. रामाच्या इथे की जय श्रीराम जय राम जय जय राम. आम्ही लक्षात घेत नाही बीज एक आहे. बीज एक आहे, त्याचा वृक्ष एकच आहे. आम्ही कोणत्याही फांदीवरून जर वटवृक्षावर चढायचा प्रयत्न केला तर वटवृक्षावरच पोचणार आहे, कुठल्याही फांदीनं जातो नाही. सोनं जसं आहे वेगवेगळ्या रूपात आमच्यासमोर उभं आहे. कानातलं आहे, कर्णभूषण आहे, गळ्यात आहे, हातात आहे, कंकण आहे, कमरपट्टा आहे, पण सोनंच आहे. मूळ काय आहे? सोनं आहे ते. आम्ही म्हणताना वेगवेगळी नावं देतो. कानात कर्णभूषण आहे, गळ्यात नेकलेस आहे, हार आहे, विविध रूप आहे, पण मूळ तत्व एकच आहे, सोनं. तसं परमात्मा एकच आहे हे आम्ही लक्षात घेत नाही. परमात्मा विविधतेनं नटलेला आहे संपूर्ण जगात. आणि हे साधू संत फक्त ओळखू शकतात, ते जाणू शकतात. मग ते इथपर्यंत जाणतात की वृक्षवल्ली आम्हा सोय रे वंशरे. ते वृक्षामध्ये सुद्धा भगवंताला पाहतात, श्वानामध्ये भगवंताला पाहतात, गर्दमामध्ये भगवंताला पाहतात. एवढी त्यांची दृष्टी विशाल होते. आमची होत नाही. आम्ही भ्रांतीमध्ये अडकलेलो असतो. भ्रांती हा भ्रम आहे. मुख्य भ्रम काय आहे माहिती आहे का? मुख्य भ्रम आमचा काय आहे? हा देह म्हणजे मी, ही आमची पक्की भावना तयार. हा देह म्हणजे मी, ह्यातनं सुटत नाही आम्ही. ह्या देहामध्ये जो आत्मा आहे त्याचा परमात्म्याचं काही नातं आहे हे आम्हीच विसरून गेलेलो आहे. भगवंत म्हणतात सर्व भूतानी कौंतेय प्रकृती यांती मामेगाम. प्रत्येक भूतमात्रामध्ये मी आहे, मीच वावरतोय आणि तरी मी वेगळा आहे. आमची भ्रांती काय असते? वाईट काय घडलं ना, वाईट काय घडलं की भगवंतामुळं घडलं. तुम्हीच म्हणता पान हलत नाही त्याच्या सत्तेशिवाय, भगवंताच्या सत्तेशिवाय पान हलत नाही. मग आमच्या हातनं काही वाईट घडलं तर ते भगवंतामुळं घडलं, त्यानं केलं, आम्ही नाही. ही सुटका, ही भ्रांती आहे. एक प्रकारची भ्रम आहे. तो भ्रांती म्हणजे भ्रम आहे. भ्रांत वेगळं, भ्रांती वेगळं. भ्रांती म्हणजे भ्रम. असं आहे. अनिरुद्धाचार्यांनी एक छान उदाहरण दिलं त्या संदर्भात की बाबा रे तुझी गाडी आहे ना. एकानं प्रश्न विचारला हा प्रत्यक्ष त्यांना की असं असं आमच्या आतनं वाईट घडलं तर भगवंतांमुळं घडलं, भगवंतानं केलं, परमात्म्यानं केलं, आम्ही कुठं काय केलं. त्यांनी छान उदाहरण सांगितलं. ते म्हणाल तुझ्याकडे गाडी आहे का? आहे. तू ड्रायव्हरला चालवायला देतोस? हो. तो घेऊन गेला आणि त्यानं अपघात केला. जबाबदार तो आहे का तू आहेस? गाडीचा मालक तू आहेस, पण तुला चालवायला दिली गाडी, त्यानं तू चालवायला दिली दुसऱ्याला गाडी, त्यानं अपघात केला, तो जबाबदार का तू जबाबदार? तो म्हणाला तो जबाबदार. तसंच आहे. हे जे आहे परमात्म्यानं आम्हाला चालवायला दिलेलं, आम्ही कसं चालवतो हे आमच्या ह्याच्यावर आहे. आणि आमच्या ह्याच्यावर म्हणजे पुन्हा ते कर्म आलंच आमचं, संचितातलं कर्म, प्रारब्ध कर्म. कर्म जेव्हा आमच्यासमोर संचितामध्ये साठतं ते प्रारब्ध म्हणून समोर येतं. आम्ही म्हणतो आम्ही सगळ्यांशी चांगलं वाटतो आणि आमच्या बाबतीत असं का वाईट होतं? ते पूर्वकर्माचं संचित आहे आमचं काहीतरी. एवढंच म्हणायचं, याच्या पलीकडे काय नाही. पण हे संचित जाळून टाकायचं सामर्थ्य सद्गुरूंचं असतं, सद्गुरूंचं असतं ना. कोणी आमचे नातेवाईक मदतीला येत नाहीत. कारण नातेवाईक म्हणजे कसं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. आमचे नातेवाईक येणार नाही इथं मदत करायला, हे सद्गुरूच करणार. नातेवाईक पाप घ्यायला तयार नसतं तुमचं. वाल्याकोळ्याचं उदाहरण तुमच्यासमोर आहे. नारदांनी सांगितल्यावर त्यांनी जाऊन विचारलं माझं पापात तुम्ही वाटेकरी आहे ना? नाही 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 नाही, ते तुझं काम आहे, तुझं कर. तू कसं आम्हाला पोसायचं तू ठरव, तुझं कर्तव्य तू पार पाडतोयस, आम्ही त्याला जबाबदार नाही.
नातेवाईक बाजूला झाले. तेव्हा त्याचा डोळे उघडले, नारद सद्गुरू झाले आणि त्याचा उद्धार झाला. वाल्मिकी रामायण लिहिलं गेलं. सद्गुरूचा चमत्कार असा आहे, सद्गुरू ते आपले डोळे उघडतात. आता तुकाराम महाराजही तेच म्हणतात, तुका म्हणे मज सोडवी ना कोणी, एका चक्रपाणी वाचून. चक्रपाणी वाचून कोणी सोडवणार? आणि चक्रपाणी आम्ही काही गाठ घेऊ शकत नाही, आम्हाला माहितीच नाही आहे, भगवंतापर्यंत आम्ही पोचू शकत नाही. मग सद्गुरू मध्ये आहे ते आम्हाला तिथपर्यंत पोचवतात. सद्गुरूंचं काम आहे ते आम्हाला तिथं पोचवतात. तुम्ही म्हणाल सद्गुरू जे आहे, तुकाराम महाराजांनी सद्गुरू केले का हो, असा प्रश्नही घेतो. तुकाराम महाराजांनी सद्गुरू केले का? केलेले. स्वप्नामध्ये दृष्टांत झालेला आहे. ते स्वतः सांगतात, स्वप्नामध्ये मला दृष्टांत झाला, सद्गुरू राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. खंत दाखवतात, त्यांची सेवा माझ्या हातनं काही घडली नाही. सद्गुरू राये सापडविले जाता वाटे गंगा स्नाना, मस्तकी तू जाना ठेवीला कर, भोजना मागती तूप पावशेर, पडीला विसर स्वप्ना माझी, काय कले उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितील खून मालिकेचे, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. स्वतः तुकाराम महाराज सांगतायत की माघ शुद्ध दशमी गुरुवारी माझा अंगीकार केला त्यांनी. सद्गुरू केलेलं आहे त्यांनी सुद्धा. तेच महत्त्व सांगतायत आपल्याला सद्गुरूचं, म्हणजे त्यांनी केलं नाही का? केलेलं आहे, त्यांनी सुद्धा केलेलं आहे. पुढं ते म्हणतात, धरावे ते पाया आधी आधी. सद्गुरू मिळाले, धरावे ते पाया आधी आधी. आता आधी आधी दोनदा वापरले, काय कारण आहे आधी आधी दोनदा वापरायचं? त्यांच्याकडे शब्द नाही आहेत, शब्दसंग्रहने. ज्यांनी 4000च्या वर जे अभंग लिहिलेले आहेत त्यांच्याकडे शब्दसंग्रह नाही आहे. आधी आधी का म्हटलं? आधी आधी म्हणजे एक तर ठासून सांगणं की पहिलं जाऊन तिथं पाय धरा, आणि दुसरं म्हणजे आधी. आधी हा शब्द व्याधीसाठी पण वापरतो आम्ही. आधी आधी कुठली व्याधी होण्याची आधी? तरुणपणामध्ये आमचा समज काय आहे, हे जे करायचं ना, परमार्थ करायचा म्हातारपणी करायचं आहे, ठराविक वयानंतर 60 नंतर करायचा परमार्थ आहे अशी आमची समजूत आहे. तसं नाही आहे, तरुणपणी परमार्थ करायला पाहिजे. तुकाराम महाराज ते म्हणतात की आधी आधी तुम्ही सद्गुरू आधी धरा, सद्गुरूचे पाय आधी धरा. म्हणून सद्गुरू काय करतात, एक छान उदाहरण येते आपल्याकडे. तुम्ही म्हणा सद्गुरूची गरजच काय हो? सद्गुरू कशासाठी पाहिजे? आम्हाला वाचता येतं, बाजारात पुष्कळ पुस्तकं मिळतात, होतं ना, बाजारात भरपूर पुस्तकं आहेत. नुसतं पुस्तक नाही आहे, त्याच्यावर मार्गदर्शिका आहेत, टीका टिप्पणी आहे, ते वाचून आम्ही शिकू. अहो सगळ्या शाळा बंद झाल्या असत्या. असं झालं असतं तर शाळा उघडायला लागल्या नसत्या. गुरुची गरज काय? गरजच नव्हती, शाळा बंद. आम्हाला 2 ओळीतला अर्थ नेमका समजला पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही, नाही कळत, त्याच्यावरचं भाषांतर वाचलं तरी ते ओळीचा अर्थ नीट लागत नाही आपल्याला, अशी अवस्था आहे. ते सांगणारं पाहिजे कोणतरी, ते गुरु सांगतात, ते सद्गुरू सांगतात. नाही, परमार्थामध्ये आम्ही किती प्रगती केली, पुढं पारपर्यंत गेलो. जरी नाव थडिये ठाकेता, तरी वरपडी होय दुर्वार्ता, तरी चुकलाही मागवता अपावो पावे, माऊली म्हणतायत. तैसी प्राप्तही पुरुषे, इंद्रिय लाळीली जरी कौतुके, तरी अक्रमाला जाणं दुःखे संसारिके. परमार्थामध्ये आम्ही किती प्रगती करू दे, कितीही पुढं जाऊ दे, परंतु कुठंतरी आमच्या हातनं चूक घडू शकते आणि आमचं अधःपतन होऊ शकतं. सद्गुरू ती जबाबदारी घेत असतात. सद्गुरूचे त्यामुळं आवश्यकता जास्त आहे.
आमचं अधःपतन होऊ नये यासाठी सद्गुरू काळजी घेतात. अहो नामदेव महाराज थोर अधिकारी, प्रत्यक्ष त्यांच्या हातून नैवेद्य घेतला आहे विठोबानं पांडुरंगानं. किती थोर अधिकार असावं सांगा त्यांना. ज्ञानदेवाने एकदा संत मंडळीने ठरवलं आपण तीर्थयात्रेला जावं, विविध ठिकाणी जाऊन यावं. नामदेव महाराजांना विचारलं येताय का? आलो असतो, पण माझ्या पांडुरंगाचं कसं होईल? पांडुरंग तुमचं वेगळं आहे, तुमची गोष्ट वेगळी आहे, माझं वेगळं आहे. मी सखा आहे पांडुरंगाचा, त्याचं कसं होईल? मी पांडुरंगाला सोडून येऊ शकत नाही. खरं ज्ञानदेवांच्या मनात होतं नाम आणि ज्ञान एकत्र आलं तर भागवताचा झेंडा ब्रह्मांडाच्या पुढं नेता येईल. परंतु हा अहंकार बघितला, सूक्ष्म अहंकार, भक्तीतला सूक्ष्म अहंकार. ज्ञानदेवांना हसू आलं. बरं ठीक आहे, हरकत नाही. आणि नंतर एके दिवशी गोरा कुंभार त्यांच्या घरी सगळी संत मंडळी बसली होती. काव्यशास्त्र विनोदेनं कालो होती दे म्हणा. चांगला आता बरोबरीचे सगळे ते थट्टा मस्करी चाललं होतं. आणि त्यांच्या गप्पा चालल्यात. मुक्ताई म्हणे, आता मुक्ताई लहान सगळ्यात त्यांच्यात. मुक्ताई म्हणे काका हे काय? बाई याला थापटणं म्हणतात. ह्याचा उपयोग काय? हे ना मडकं कच्चं आहे का पक्कं आहे ह्याच्यावरनं कळतं म्हणे. मुक्ताई म्हणे ठीक आहे, इथं एवढी मडकी जमलीत, बघा कुठलं पक्कं आहे कुठलं कच्चं आहे. गौरवांना तिचा जो आशय म्हणण्याचा तो समजला. त्यांनी ते थापटणं उचललं. सगळे बसले होते ओळीनं एकेकाच्या डोक्यावर सुरू केलं आपटायला. डोक्यावर आपटत आले नामदेवापर्यंत. नामदेव म्हणले हां नाही, बिलकुल नाही. आता मुक्ताई येते. मुक्ताई नाचायला लागली, नाम्या कच्चा. बरं रागवावं तर सगळेच हसतायत, सगळे संत मंडळी मुक्ताईची बाजू घेऊन हसतायत म्हटल्यावर नामदेव हिरमुसले आणि हायकोर्टात आले. हायकोर्ट म्हणजे पांडुरंग, त्यांचा हायकोर्ट पांडुरंग. आले पांडुरंगाकडं. काय रे बाबा काय झालं, एवढा काय हिरमुसलायस? सगळा वृत्तांत सांगितला. ह्या असं झालं. पांडुरंगा तूच सांग मला, मी कच्चा आहे का? आता पांडुरंगा एवढा प्रश्न पडला. पांडुरंगाच्या पुढं म्हणजे हे लहान बाळ असतं. घरात लहान बाळांना असं काही म्हटलं की समजूत काढावी लागते. घरचे काढतात समजूत. मी कच्चा आहे का? नाही रे नाम्या, मुळीच कच्चा नाही आहेस, फक्त थोडा पक्का व्हायचंस. थोडं पक्केपणा यायला पाहिजे. अर्थ एकच झाला. अरे तू अखिल ब्रह्मांडाचा चालक आहे, तुझ्या विना काही पान हलत नाही, तुझी एवढी सत्ता आहे. मग मी जर तुला कच्चा वाटतो तर मला पक्का कर. पांडुरंग म्हणाले मी वाटेल ते करू शकतो, फक्त कच्चा आहे त्याचं पक्क करणं माझ्या हातात नाही. सद्गुरु कृपे विना हरिला तो कठीण सर्वथा पटणे. सद्गुरु कृपे विना हरिला तो कठीण सर्वथा पटणे. गोरा संत परीक्षे मस्तके हानोनी सर्व थापटणे. उठवते माझ्या हातात नाही आहे बाबा. तू जा, कुठं जातोस? औंढ्या नागनाथला जा. औंढ्या नागनाथला विसोबा खेचर आहेत, त्यांचे पाय धरावे ते पाय आधी, त्यांचे पाय धर तू आणि मग माझ्याकडे ये परिपूर्ण होऊन. पत्ता मिळाला. नामदेव निघाले. विसोबा खेचर कुठं आहेत? औंढ्या नागनाथमध्ये सांगितलं मंदिरात बसलेत. शंकराच्या मंदिरात आहे.
तिथं आले, बघितलं एक जरा जर्जर वृद्ध ग्रहस्थ पिंडीवर मस्तपैकी चपलेसहित पाय ठेवलेत आणि निद्रिस्त आहेत. नामदेवानी कपाळावर हात मारला, मला कोणाकडे पाठवले पांडुरंगाने? यांच्याकडं. इथं यांना गुरु करायचं, त्यांच्यासारखं मलाही पाय ठेवून झोपायला लावतील. चुकीचं आहे, काहीतरी चुकतंय. पण पांडुरंगाने सांगितले, तेवढा विश्वास मनात ठेवला. त्यांना हो ते पाय पिंडीवरनं बाजूला करा. नाही रे बाबा, मी जरा जर्जर झालो आहे, मला पाय हलवणंही शक्य नाही. तू असं कर, तू ते पाय उचलून दुसरीकडे ठेवून दे. यांनी उचलले पाय, ठेवले दुसरीकडं. तिथं पिंड. जिथं पाय ठेवायला जावं तिथं पिंड. सगळीकडे बघितलं, पिंड. खरं नामदेवांच्या अंतःकरणाची भूमिका तयारच होती. जे अहंकाराचं जळमट होतं थोडंसं ते काढायचं होतं. अधिकार काढला त्यांचा विसोबाखेचरांचा. पाय धरले, उद्धार झाला. त्यांनी शिष्य म्हणून स्वीकारलं, समजलं. ज्ञानदेवांना आपण म्हणलो होतो, माझा पांडुरंग येत आहे, मी येत नाही. सगळीकडं जळीस्थळी काष्टाने तो भरलेला आहे हे समजलं त्यांना. आणि मग त्यांची अवस्था काय झाली? नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी माझाई. वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. परेहून परते घर, परेहून परते घर. तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर, तेथे राहू निरंतर. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. सर्वांचे जे अधिष्ठान, सर्वांचे जे अधिष्ठान. तेची माझे रूप पूर्ण, तेची माझे रूप पूर्ण, तेची माझे रूप पूर्ण. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे कीर्तनाचे रंगी. अशी अवस्था निर्माण झाली त्यांची. असं म्हणतात की नामदेव महाराज कीर्तनाला उभे की पांडुरंग नाचत असे. एवढा सद्गुरू कृपेमुळे एवढा अधिकार प्राप्त झाला त्यांना. त्यांनी सांगितलं आधी सद्गुरू करा, सद्गुरू करावा आधी तो प्रसन्न, त्याची कृपेने सर्वही साधे. नामा म्हणे गुरुकृपेची या बळे, मूर्खही तरेल भाक माझी. एवढं त्यांचं दृष्टी विस्तारित झाली. आम्हाला सद्गुरू करणं गरजेचं आहे.
आता सद्गुरू करायचं आहे, सद्गुरू करायचं आहे तर काहीतरी त्याच्याकडे पाहिजे का नको? सद्गुरू करायचं आहे तर पारखून केला पाहिजे. आजकाल बरेच आहेत असे जे मी गुरु म्हणतात, तुम्हाला अनुग्रहही देतील. सद्गुरू अनुग्रह, आता अनुग्रह देण्यावरनं एक माझ्या वाचनात आलेले एक सांगतो कथा. अनुग्रह जे देतात ना गुरु, गुरुकडनं आपण अनुग्रह घेतो. गुरु त्या तोडीचा पाहिजे हे सत्य आहे आणि शिष्यही त्या तोडीचा पाहिजे. तर गुरु अनुग्रह देतो म्हणजे काय करतो, तर शिष्याचं पातक जाळतो. शिष्याचं पातक, शिष्याची संपूर्ण जबाबदारी, त्याच्या नामाची जबाबदारी हे गुरु घेत असतो. गुरुकडे ते असतं. एक असेच तपस्वी ऋषी होते. बऱ्याच जणांना त्यांनी अनुग्रह दिलेला, बऱ्याच जणांना, सगळ्यांना अनुग्रह देत आहेत. अनुग्रह द्यायचा नाही, त्यांची ती जबाबदारी घ्यायची. एक आजीबाई गेल्या, आजीबाई गेल्या आणि सांगितलं मला अनुग्रह द्या, मला अनुग्रह द्या. अनुग्रह म्हणजे कानामध्ये सांगतात तो मंत्र. एका आत्म्याकडून दुसऱ्या आत्म्याकडे तो प्रकाशित होत जात असतो. त्यांना अनुग्रह दिला, मंत्र सांगितला, म्हणा मंत्र. काही दिवस गेले, आजीबाई पुन्हा आल्या गुरूंच्याकडं. माझ्याच्यानं होत नाही हो, मी मंत्र म्हणायला गेलं की मन भरकटतं, मला ते होत नाही माझ्याच्यानं, काय करावं? गुरूंना प्रश्न पडला, असं आत्तापर्यंत कोणाबाबतीत झालेलं नाही, यांच्या बाबतीत असं का व्हावं? म्हणजे माझी काही तपश्चर्या कमी पडते का? कारण तपश्चर्या, गुरुच्या तपश्चर्याचं पाठबळ त्या शिष्याला मिळत असतो नाम घेण्यासाठी. मग माझ्या तपश्चर्या कुठं कमी पडते? असा गुरु स्वतःला विचार करायला लागले. नाही ठीक आहे, असं करा, ते मंत्र म्हणा तुम्ही, बघू आपण. सांगितलं, पण गुरूंच्या मनात ते, तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही रामाला साकडं घाला. तो रामाचा मंत्र आहे, रामाला साकडं घाला, राम बरोबर ते सगळं करून घे. सांगितलं, आजीबाई गेल्या, गुरूंनी सांगितलं रामाला साकडं घातलं. पण गुरु अस्वस्थ, दिवसभर उपोषण केलं. माझ्याकडनं काय चूक होती, माझ्या साधनेमध्ये काय कमतरता झाली की ज्याच्यामुळं माझ्या शिष्याला असा त्रास होतोय, त्याचं मन एकाग्र होत नाही. म्हणून विचार सुरू केला. शेवटी इतका अस्वस्थ झाले की काही शिष्यांना बरोबर घेऊन तिथं आजीबाईंच्या घरात गेले. आजीबाईंच्या घरात गेले, ते बाकीचे आजीबाईंचे नातेवाईक इतर ते म्हणे, हो पुन्हा आलात? ते म्हणे पुन्हा आलात म्हणजे? अहो आत्ता तर येऊन गेलात ना तुम्ही, व्यवस्थित सगळं सागरासंगीत जेवण करून गेलात, आणि आता पुन्हा आलात लगेच, काय कारण आहे? अहो तुम्ही आलात, त्या आजीबाईंना मंत्र दिलात, तिथं जवळ बसलात जरा, आणि आम्ही भोजनाचा आग्रह केला, तुम्ही भोजन केलं, निघून गेलात. आता पुन्हा कशा करता आलात? यांना कळलं नाही. हे बघतायत आतमध्ये खरोखर आजीबाईंची समाधी लागलेली आहे, नामस्मरण चालू आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा चमकते. यांना कळलं. रामरायानं गुरुचं रूप घेतलं आणि तिथं आलेत. रामराय प्रत्यक्ष आले, त्यांनी तिथं आजीबाईंकडनं मंत्र करून घेतलेलं आहे. त्यांना मंत्र आणि त्यांचं मन एकाग्र झालेलं आहे. गुरु म्हणले, रामराया अरे मी दिवसभर उपासाचं खायचं रे, जेवण केलंस, माझा उपास मोडलास तू, धन्य धन्य म्हणे. गुरुची एवढी सत्ता आहे, सद्गुरूची सत्ता एवढी आहे की प्रत्यक्ष परमेश्वर धावत येतो तिथं. जर अडथळा काही आला तर परमेश्वर धावत येऊन ते अडचण दूर करतो. हा गुरुचा महिमा आहे. फक्त गुरु पारखून घ्यायला पाहिजे, गुरु पारखून घ्यायला पाहिजे. जो सर्वज्ञ आणि पूर्ण परिपूर्ण, ज्यासी नाही ज्ञानाभिमान, त्यासी आधी शरण जावे. पुत्राहुनी विशेष गाडे, शिष्यावरी प्रेम जडे, जो शिष्यानं घाली साकडे, त्यासी आधी शरण जावे.
शरीर प्रारब्धे भाग्य आले, अथवा एकदाची सर्व बुडाले, परी हर्षामर्ष पंके मन न मळे, त्यासी आधी शरण जावे. पिपिलिका आणि कमलासन, इंद्र आणि दरिद्री दीन, राजा रंक अवघे समान, त्यासी आधी शरण जावे. गुरु कोणाला करायचं? गुरु ह्याला करायचं. भक्तियोगामध्ये जी लक्षणं दिलेली आहेत, आपल्याला माहिती आहे भक्तियोग गीतेमध्ये, त्यात दिलेली आहेत ती सगळी. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणयोष, निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमे, संतुष्ट सतत योगी, यथात्मा दृढ निश्चय. हे जे आहे, ही लक्षणं ज्याच्याकडे त्याला गुरु करावा. एकनाथ महाराज म्हणतात, निरपेक्षता आणि भजन, शांती आणि समदर्शन, पाचवे ते निर्वैर जाण, पंचलक्षण मुख्यत्वे. ही 5 लक्षणं त्यांनी सांगितलीत. ही ज्याच्याकडे त्याला गुरु करावा. म्हणजे शिष्यानं कुणालाही गुरु करू नये, तर जो आपल्याला भवसागर पार काढायला मदत करेल त्याला गुरु करावा. त्याला ही लक्षणं द्यावी. शांत पाहिजे, नम्र पाहिजे, ज्ञान पाहिजे, आणि आशा, पोशाख, वागणं ते सगळं म्हणजे शुद्ध हवे. हे सगळं अटीमध्ये जो बसेल तो गुरु. मग गुरु करतानाही पारखून करायला पाहिजे, कोणालाही गुरु करायचं नाही. सद्गुरू जो आहे, आता लक्षात घ्या, आपण सारिके करीती तात्काळ, आपण सारिके करीती तात्काळ, हे लक्षण आहे गुरुचं. लोहपरिसाची नस आहे उपमा. का बरं? परीस काय करतो? लोखंडाला स्पर्श केला की सोनं करतो, पण त्या सोन्याजवळ सोन्याचाच गुण राहतो, परिसाचा गुण येत नाही. जर तिथनं ते सोनं शिष्याशी गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून न उपमास आहे सद्गुरूचं परिसाचे. परीस म्हणायचं नाही सद्गुरूला, कारण सद्गुरू काय करता? आपणासारिके करीती तात्काळ. ते नुसतं सोनं बनवून सोडत नाहीत आपल्यासारखं. आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण सांगायचं म्हणजे आमच्या नारद मंदिराचं. नारद मंदिरामध्ये जे जे काही शिकत होते ते आता तिथं शिकवायला आहेत. ते गुरु झालेले आहेत. शिष्य होते ते गुरु झाले. हे साध्या गुरुचं लक्षण आहे बघा. मग सद्गुरूंचं काय सांगा? हे लौकिक अर्थाचं आहे, लौकिक अर्थानं आहे, पण पारमार्थिक आध्यात्मिक बाबतीत सद्गुरू आपल्यासारखं करतात या शंका नाही. एक गावबा नावाचा एक होता पैठणमध्ये, गावबा. वडील लहानपणी गेलेले, आणि आई बिचारी काय करायची? कुठंतरी मोलमजुरी करायची, स्वयंपाकाची कामं करायची, आणि त्याचं आपलं चरितार्थ चालवायचं, एवढा उद्योग चालू होता. आणि गावाचं काम काही नाही, हिंडायचं, गावभर हिंडायचं. एके दिवशी काय झालं, सणाचे दिवस होते, आणि ज्यांच्याकडे ही काम करत होती त्या बाईंनी पुरणपोळ्या केल्या होत्या. पुरणपोळ्याचा नैवेद्य होता. मग इतरांबरोबर ह्या बाईंनाही पुरणपोळ्या दिल्या 2. त्या माऊलीनं आणल्या. पहिल्यांदाच खाल्ल्या हो गावबानं, पहिल्यांदाच खाल्ल्या त्या. इतक्या आवडल्या, इतक्या आवडल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा हट्ट, आई पुरणपोळी, आई पुरणपोळी. माऊली बिचारी काय करणार? लेकराच्या प्रेमापोटी जाऊन पुन्हा तिथं मालकीनी बाईंकडं, अहो जरा पुरणपोळ्या असतील तर देता का, माझ्या लेकराला आवडल्यात. ती बिचारी दयाळू होती, तिनं अजून 2 पोळ्या दिल्या. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल, शिळ्या पुरणपोळ्या खूप छान लागतात म्हणे, ताज्यापेक्षा शिळ्या खूप छान लागतात. गावाला इतक्या आवडल्या, इतक्या आवडल्या. तिसऱ्या दिवशी पण आई पुरणपोळी. मग मात्र धपाटा मिळाला. रोज बिचारी कुठं सांगणार, धपाटा दिला. कशाला माझ्या दरिद्रीच्या जन्माला आलास इथं घरात? हां, आला मूळ नक्षत्रावर, कुणाचं नाही ना मूळ नक्षत्र, हे आपलं इथं उदाहरण आहे म्हणून बोलतो. मूळ नक्षत्रावर आलास आणि उलथवून टाकलं बापाला, आणि मी आता कसं बसं तुला पोचते, आणि तुला काय हे सुचतंय? नाही नाही, आता लहान मूल त्याला काय होते, हाय हट्ट पेटलं म्हणजे हट्ट, काही समजत नसतं. मला पाहिजे म्हणजे पाहिजे. जा तिकडं नाथांच्या वाड्यावर,
तिथं सारखं पुरणपोळी चालू असते, जा त्यांच्याकडनं. ह्याला काय निरागस असतं. बालमन निघाले, 12ची वेळ. पांडुरंगाला नैवेद्य दाखवला होता पुरणपोळीचा नाथाने, आणि वाट बघत होते कोण अतिथी येतं आहे का. हे गावबा आले इथं समोर, मला पुरणपोळी, आईनं सांगितलं आहे तुमच्याकडे पुरणपोळी असते, मला पुरणपोळी पाहिजे. अहो पांडुरंग बालरूपात आला का काय, असं त्यांना आनंद झाला. लगेच पुरणपोळी दिली. उद्या पण ये हो बाळ. मग त्याला काय पाहिजे, रोज त्याचं तो एक नित्य नैमित्तिक काम झालं की 12 वाजले की तिथं जायचं, पुरणपोळी खायची नाही यायचं. होता होता नाथांचा कार्यकाल संपत आला. नाथांचा कार्यकाल संपत आला. ते थांबत नाहीत बरं का. कामाशिवाय थांबू नये ही पाटी त्यांच्यासाठी नाही. आपलं कार्य आटोपलं की निघाले ते. सगळे आग्रह करतायत, अहो अजून काही दिवस राहा, आमच्यासाठी राहा. नाही, माझी वेळ झाली, निघाले. होता होता एकानं सांगितलं, मग त्यातल्या त्यात हुशार व्यक्ती, की ती भावार्थ रामायण ते तर पूर्ण, म्हणजे त्या निमित्तानं थांबते. भावार्थ रामायण पूर्ण करून मग आपण जायचं तर जा. भावार्थ रामायण कोणीही पूर्ण करेल म्हणे. ते गावबा पण पूर्ण करेल. गावबाला बोलवलं, गावबा इकडे, ते भावार्थ रामायण पूर्ण करशील ना. डोळ्यात अश्रू आले गावबाच्या. म्हणालो, नाथ इतके वर्ष तुमच्या हातची पुरणपोळी खाल्ली, तुम्ही आज्ञा केली तर का नाही करणार म्हणे. त्याच्या मस्तकावर हात ठेवला, मस्तकावर हात ठेवला. ठीक आहे, पूर्ण करते कार्य. गावाच्या मस्तकावर हात ठेवला, बैठल्यावर सद्गुरूचा हस्त मस्तकी पडला. आणि खरोखर त्या गावबाने भावार्थ रामायण पूर्ण केलं. असं म्हणतात की नाथांनी कुठं थांबवलं आणि गावबाने कुठं सुरू केलं अजूनही कोणाला कळत नाही. आपण हा सारिखे करीत तात्काळ. म्हणून काय करायला पाहिजे, सद्गुरू केला पाहिजे. तुकाराम महाराज कळकळीनं तेच सांगतायत की 7-10 झालेत, सद्गुरू केला पाहिजे. पूर्वरंग थांबवला पाहिजे. आपण इथं आपण पूर्वरंगाला विश्राम देऊया. सद्गुरू वाचोनी सापडे न सोय. सद्गुरू वाचोनी सापडे न सोय. धरावे ते पाय आधी धरावे ते पाय आधी. सद्गुरू वाचोनी सापडे न सोय. सद्गुरू वाचोनी सापडे न सोय. हा आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरू वाचोनी सापडे न सोय. सद्गुरू वाचोनी सद्गुरू वाचोनी सद्गुरू वाचोनी सापडे न सोय. प्रथेप्रमाणे मध्यंतरात आपण एक भजन करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 मला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की
की जय. देवर्षी नारद मुनी महाराज की जय. महर्षी वेदव्यास मुनी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोर. पहाटेची वेळ आहे, सकाळची रम्य वेळ. खेडेगावामध्ये म्हटलं ना रम्य वेळ कसं कळतं? कोंबडा आरवतो, सगळ्यांना जाग येते. शहरामध्ये कोंबडा आरवताना ऐकलंच नाही, कधी ऐकायलाच मिळत नाही. गाड्यांचे आवाज, हिवाळ्यात असेल गाडी स्टार्टच होत नाही, टर टर तो आवाज ऐकायचा आणि जागा व्हायचं, अशी अवस्था निर्माण. पण खेडेगावात रम्य वातावरण. आणि ह्याचं वर्णन ना कवींनी फार छान केलेलं आहे. आपण नाही एवढं वर्णन करू शकत, पण कवी फार छान वर्णन करतात. इतकं छान वर्णन करतात की आपल्या डोळ्यासमोर ते उभं राहतं. प्रभात झाली, दिशा उमलल्या, मावळली रजनी, ब्रह्मांडाच्या नयनावरती ओसरली ग्लानी. ओसरली ग्लानी, पूर्व समुद्री छटा पसरली, रम्य सुवर्णाची. कुणी उधळली मूठ नभी, लाल गुलालाची, लाल गुलाला. अहो काय वर्णन आहे! आपल्या समोर असा सूर्य उगवतोय, सगळीकडे लाल रंग पसरलेला आहे. छान वर्णन केलं. बालकवी आहेत हो ते, बालकवींचं आहे ते. आणि अशा वेळी, अशा पहाटे रोज एक म्हातारी नातू कडेवर ठेवून काठी टेकत 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 आपल्या गोदावरीवर जायची स्नानासाठी. प्रतिदिनी ती म्हातारी जाय स्नाना गोदा तिरी, घेऊन नातू कडेवरी काठी टेकीत हळूहळू जायचं. आपण स्नान करायचं, त्या नातवाला स्नान घालायचं आणि तिथं बसवायचं वाळूमध्ये आणि म्हण श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण नारायण. श्रीनारायण श्रीनारायण, जय जय नारायण नारायण. तो नातू सुद्धा आपल्या बोबड्या बोलायचा श्रीनारायण. हे लहानपणीचे संस्कार वेगळे करावे लागत नाही संस्कार. बरं, घरामध्ये आजी आजोबा असले की संस्कार होतात. आजी आजोबा गोष्ट सांगतात नातवाला, नातू ऐकतो, नातू ऐकतो, नात ऐकते, त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करते. लहानपणापासून संस्कार शाळा ज्याला म्हणतात ती घरात आजी आजोबा. आता इतकी अवघड परिस्थिती झाली, आजी आजोबा कुठं आहेत? वृद्धाश्रमात. नातू कुठं आहे? पाळणा घरात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. ही अवस्था आहे, अवघड आहे ते सगळं. आणि पुन्हा कौतुक करायचं. मोबाईलशिवाय जेवत नाही होतो, मोबाईल दिला की जेवतो. हे कौतुकाचा भाग आहे का? मोबाईलशिवाय जेवत नाही, एकुलतं एक असते. नाही दिला मोबाईल की लोळायला सुरुवात. घे बाबा, नको आरडाओरडा करू, घे मोबाईल. कसे संस्कार व्हावे सांगा बरं? आजीबाई असे संस्कार करत होते. गोष्टी सांगायच्या, त्याला समजावून सांगायचं, वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी सांगायच्या.
कोण होता हा? त्याचे आईवडील काय करत होते? आता आजी घेऊन जाते, आईवडील काय करत होते? मरून गेले, मरून गेले शिशुपणी मायतात, मरून गेले शिशुपणी मायतात, म्हणून झाला पोरका एकनाथ, म्हणून झाला पोरका एकनाथ, पिता महिने सांभाळत दिय केला, पिता महिने सांभाळत दिय केला, कडे खांदा घेऊन वाढविला, कडे खांदा घेऊन वाढविला. लहानपणीच आई वडील निवर्तले होते म्हणून ते आजी आजोबा सांभाळत होते. त्याला सांभाळायचं नाही नुसतं, त्याला चांगलं शिकवायचं. ती आजी नेहमी सांगायची, बाबा रे, सद्गुरूशिवाय काही खरं नाही, सद्गुरू कृपा पाहिजे बरं आयुष्यात. इतक्या लहानपणापासून जर संस्कार होत गेले तर काय सांगावं. लहानपणापासून सद्गुरूची भेटीची म्हणजे ओढ वाटायला लागली. आजीला विचार, आजी सद्गुरू कुठे भेटतील ग? या गंगेला विचार, ही गंगा सांगेल, ही गंगा तुला भेटवल बरं सद्गुरूशी. होता होता असा बराच वर्ष, जवळजवळ 7-8 वर्षाचा झाला तो. आणि सारखं त्या इतकी ओढ तळमळ ना की त्या गंगेलाच मग यानं म्हणायचं, भेटी व सद्गुरू माय गंगे, भेटी व सद्गुरू माय गंगे, भेटी व सद्गुरू माय गंगे, भेटी व सद्गुरू माय. सर्वभूतहित दक्षसी, भेटी व सद्गुरू माय गंगे, भेटी व सद्गुरू माय. कृपा कटाक्षे तापत्रय, तक्षणी विलया जाय, गंगे भेटी व सद्गुरू माय गंगे, भेटी व सद्गुरू माय. छान छान. लहानपणापासूनच ते आजीनं सांगितल्यामुळं सारखं ते हे नेहमीचं झालं. श्रीनारायण तो जप झाला, आजीनं काही चांगलं सांगितलं की पुन्हा मनात ते, मला गंगे मला सद्गुरू भेटव. आजीनं सांगितले तू मला भेटवणार आहेस, सद्गुरू भेटव. आंतरिक तळमळ वाढली, इतकी तळमळ वाढली की अक्षरशः डोळ्यासमोर ती गंगा आली. एके दिवशी सफेद वस्त्र, शुभ्र वस्त्र, तजेलदार चेहरा. अरे तुला गुरु पाहिजेत ना, सद्गुरूंना भेटायचं आहे ना तुला. इथं मांडी घालत बसून तुला सद्गुरू भेटणार आहेत का? जा तिकडं दौलताबादला, दौलताबादला जा, तिथं ते गुरु भेटतील तुला. वाह, दृष्टांत झाला. सद्गुरू दौलताबादला भेटणार. आता जायचं दौलताबादला, आजी जाऊ देईल का? आजी जाऊ देणार नाही. मग आजीचेच संस्कार आता, नात्यात गुरफटायचं नाही. आजीनंच सांगितलेलं, नातं नाही, परमार्थ साधायचं असेल तर नात्यात गुरफटून बसायचं नाही. आजीनं सांगितलं. आपल्याला परमार्थ साधायचा, नात्यात गुरफटायचं नाही. आजीला न सांगता निघाले दौलताबादला. सद्गुरू म्हटलं की डोळ्यासमोर एक ती कफणी, दाढी, रुद्राक्षांच्या माळा, भस्म लावलेलं, जटावर एक दृश्य डोळ्यासमोर. सद्गुरू, हे माझे सद्गुरू. आणि अशा पद्धतीनं सद्गुरू डोळ्यासमोर ठेवून शोध घ्यायला सुरुवात केली. दौलताबादमध्ये मठ, देऊळ, सगळीकडे तपास सुरू. जनार्दन नाव सांगितलेलं आहे सद्गुरूंचं. जनार्दन स्वामी हुडकणे असं
नाथ हिंडे शहरास मठमठ्या देवळास तपास करू लागला. सगळीकडे तपास सुरू केला. सगळी मठ. गुरु भेटले नाही असं नाही, गुरु भेटले, पण ह्याला सद्गुरू वाटणत. चेहरा अगदी वैराग्याचा, पण कुठंतरी स्वार्थामध्ये डोकावतो दिसतोय, वागणं खटकतंय. हे सद्गुरू नाही आहेत माझे. लहानपणापासून असे संस्कार झाले होते, तयार झाले होते. सद्गुरू आपलं पक्क की माझे सद्गुरू असे असतील, दिसणच तसे. सगळीकडे हिंडले, नाही दिसत आहे. एका जागी खिन्न होऊन बसले. आता खिन्न झाले तर पुन्हा गंगा डोळ्यासमोर आलीच. असेच गंगेचंच ध्यान केलं समोर. देव खोटं बोलतात माहीत नव्हतं मला खोटं सांगितलं. सद्गुरू दौलताबादला भेटते. मी सगळीकडे बघितलं, मठामध्ये बघितलं, देवळामध्ये बघितलं, कुठं नाही सद्गुरू. गंगेने सांगितलं, वेड्या, तुला कोणी सांगितलं सद्गुरू म्हणजे अशा पद्धतीचे असतील? तुझे सद्गुरू असे नाही आहेत, ते दौलताबादच्या किल्ल्यावर मोठे अधिकारी आहेत. जा तिकडं. पुन्हा तपास मिळाला. आशेचा किरण. पुन्हा दौलताबादच्या किल्ल्यावर जायचं. सोपं आहे का हो? दौलताबादच्या किल्ल्यावर जाणं सोपं आहे. त्यावेळची ती सरकारी कचेरी. आपण आत्ताची सरकारी कचेरी डोळ्यासमोर आणा, लक्षात येईल. कलेक्टर ऑफिसला जाऊन कलेक्टरला भेटून या बरं. नाही तपास लागत. गाठ भेट होत नाही. मध्ये सांगणारा असतो, नंदीच सांगतो, महादेव नाही येत. अशी परिस्थिती आहे. सरकारी कचेरी. त्या दौलताबाद म्हणजे काय हो? त्या किल्ल्यावर तिथं पहारेकरीच उभे. प्रवेश वशिल्या विना मुळी न होत किल्ल्यावरी. म्हणून सोमनीनाथ तो खिन्नतेला धरी. खिन्न झाला. विहंग समतो फिरे गरगरा तया भोवती. प्रवेश बळेच करिता अरब रोहिले रोखती. नाही जायचं पुढं. बळेनं आत प्रवेश करणं सोपं नव्हतं. भाले घेऊनच ते उभे होते तिथं. पुन्हा निराश. बऱ्याच त्यानं विनवण्या केला, मला जाऊ द्या, माझ्या गुरूंना भेटायचं आहे. अहो, ह्याच्या दृष्टीनं गुरु, त्यांच्या दृष्टीनं सरदार, मोठे अधिकारी. तिथं कसं सोडणार याला? म्हणून ते सोडायला तर नाही. वशिला नाही, कुणाची ओळख नाही, पाळत नाही, कसं काय करणार? पुन्हा निराश झाला. असाच एके दिवशी किल्ल्याखाली बसला होता विषण्णतेनं. काय करावं? वर्ण कुलकर्णी. आता कुलकर्णी आडनाव नाही बरं का. कुलकर्णी हे त्या काळी एक पद होतं. कुलकर्णी सगळे खतावणी, हिशोब सगळं त्यांच्याकडे. ते आपलं काकोटीला मारले सगळं आणि निघालेत. उतरून आले बघितलं, हे बाळ समोर बसलेलं. त्यानं लगेच जाऊन सांगितलं, मला भेटायचं आहे, मला सद्गुरूंना भेटायचं आहे, जनार्दन स्वामींना भेटायचं आहे, मला भेटवा त्याचा. त्यांनी बघितलं बाळा. त्यांना आश्चर्य वाटलं. एवढ्या लहान वयात हे परमार्थाचं हे एवढ्या लहान वयात आश्चर्य वाटलं. ठीक आहे, भेटतील बरं बाळा, पण उद्या येतो. गुरुवार येणं उद्या. गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांना मुक्त संचार आहे. सगळे कुणीही भेटू शकतं. बरं वाटलं. उत्साहानं घरी आला. आनंद वाटला. अहो, असं काही घडणार असलं ना, आपल्याला ती चैन पडत नाही. उद्या काहीतरी विशेष आहे. आजपासून जागच आपण. झोपच लागत नाही. त्याची अवस्था तीच झाली. झोपच लागायला तयार नाही. असं आहे. उद्या केव्हा एकदा पहाट होते असलं. स्नान संध्या करून याल ग बघेन. स्नान संध्या करून याल ग बेनीन. आला किल्ल्यासी नाथ आतुरतेन. आला किल्ल्यासी नाथ आतुरतेन. याचकांच्या मेळ्यात मिळून याचकांच्या मेळ्यात मिळून
जाय सद्गुरूचे दिव्य पद पहाय, जाय सद्गुरूचे दिव्य पद पहाय. वा, आनंद वाटला. सकाळी ताबडतोब स्नान संध्या केली किल्ल्याशी. सांगितलं होतं त्या कुलकर्णी नावाच्या गृहस्थांनी सांगितलं, लवकर ये म्हणजे दर्शन होईल. लवकर गेला. हे भली मोठी रांग, भली मोठी रांग. सुगम दर्शन नाही, पेड दर्शन नाही बरं का, साधी रांग. आता आपल्याकडं मंदिरात देवाचं दर्शन घ्यायचं तरी पेड दर्शन आहे, सुगम दर्शन आहे. अजून विशेष दर्शन पुन्हा आहेच, VIP दर्शन वेगळंच आहे. पण इथं एकच रांग, त्या रांगेत उभं राहावं लागलं. एक 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 सांगितलं. आता जे लोक येत होते ना, हे मोठे सरदार तिथले, त्यांना गाऱ्याने मांडत होते. काही जण आपलं महत्त्व कसं आहे सांगत होते. मी किती विद्वान आहे हे पण सांगत होते. मी म्हणजे ते सांगत होते. ते किती विद्वान आहे असं म्हणू आपण. ते किती विद्वान आहेत ते सांगत होते. मी ह्याला कसं हरवलं, त्याला कसं हरवलं, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, असे काही सांगत होते. काही सांसारिक होते, काही सांसारिक. नोकरी मिळत नाही, प्रमोशन हवे, बढती हवे, पैसा पुरत नाही. अहो ह्याच्यापेक्षाही पुढं जाऊन मूलबाळ होत नाही. त्यांना सांगून खरं काय उपयोग आहे का. पण तसेही सांगणारे तिथं होते. मूलबाळ होत नाही, नवरा बायकोची भांडणं मिटत नाहीत. या सगळ्या तक्रारी तिथं मांडल्यात. एक 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 नाथ अस्वस्थ. माझा आज नंबर लागतो ना, सकाळची संध्याकाळ होत आली, अजून नंबर लागा ना, अजून आहेत लोक. एकदाचे सगळे गेले आणि हा याचक सर्व गेल्यावरी नाथ आला सामोरी, शिर ठेविले चरणावरी, साष्टांग दंडवत घातला. डोकं टेकलं पायावर आणि नमस्कार घातला. बघितलं लहान बाळ, 7-8 वर्षाचं पोर. त्यांना कौतुक वाटलं. बाळा कुठला तू, कुठून आलास, काय हवे आणि कुठं जाणार आहेस इथून. नाथ मनात म्हणतायत, मला जे प्रश्न विचारायचे तेच हे मला विचारतात. मी यांना हे विचार, सद्गुरू कोण मी कोठीला, मज लागी सांगा आता कुठे जाणे. विचार करता शिनलो याचा, मज जगी का जाहले येणे. अहो मी तुम्हाला विचारतोय की मला कुठं जायचं आहे, मी काय करायचं आहे, मला सांगा. माझं या पृथ्वीवर येणं कशासाठी झालं. आश्चर्य वाटलं. लहान पोराच्या तोंडी ही भाषा, हे विचारायला आलाय. नाथवाणी ऐकून या चकित. ते ऐकलं मात्र आश्चर्य वाटलं, मनामध्ये कौतुक वाटलं की हा मुलगा आणि हे ज्ञान याला कुठून, एवढ्या अल्प वयामध्ये हे ज्ञान कुठून आलं याच्याकडं. बाळा तू हा प्रश्न एखाद्या मठाधिपतीला विचारला, एखाद्या शास्त्री वैदिकाला विचारलं पाहिजे. अरे मी एक साधा गृहस्थ आहे, नोकरी करतो पोटा पाण्यासाठी, माझं पोट भरण्यासाठी मी इथं नोकरी करतो आहे, मी गृहस्थी आहे. हा प्रश्न तू ज्यांना विचारला पाहिजे त्यांना विचार. नाथाने सांगितलं, मी पैठणमध्ये पुष्कळ शोध घेतला, शोध घ्यायचा प्रयत्न केला, कुणी दाद दिली नाही मला. मी पुष्कळ शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी मला गंगेनं सांगितलंय की तुझा जो कल्याण करणार आहे, उद्धार करणार आहे ते इथं आहे. सद्गुरू आता मला सोडू नका. पाय धरले घट्ट. सद्गुरू मला सोडू नका, आता मला दूर लोटू नका, माझा उद्धार इथंच होणार आहे. हे सगळं ऐकलं ना आणि जनार्दन स्वामींना खूप कौतुक वाटलं, खूप कौतुक वाटलं. म्हणजे मनामध्ये संतोष निर्माण झाला, पण वरकरणी दाखवलं नाही. सद्गुरू पण शिष्याला पारखून घेतात बरं.
नुसतं शिष्यानं सद्गुरू पाहून बघून करायचं असं नाही. सद्गुरूसुद्धा शिष्य पारखून घेतात. ते म्हणे हे बघ, तुला राहायचं आहे इथं राहा, हिशोबाचं काम करावं लागेल. हिशोबामध्ये एक पैची चूक सापडली, मी दर अमावस्येला चेक करणार आहे. चेक म्हणले नाहीत ते, मी म्हणतो ते शुद्ध मराठीत म्हणाले, मी तपासणार आहे. हे मी म्हणतो आहे, दर अमावस्येला मी तपासणार हिशोब. एक पैची चूक मिळाली, तुला इथून जावं लागेल, तुला इथून जावं लागेल. मान्य केलं, ठीक आहे, राहायला मिळतंय ना, सद्गुरूच्या पायाशी राहायला मिळतंय, आनंद वाटला, ठीक आहे म्हणाले. आणि काय हो, यांनी तपासावं हिशोब, एक पैची चूक नाही, अचूक हिशोब, अचूक हिशोब, कधीच चूक सापडली नाही. असे बरेच दिवस गेले, बरेच दिवस गेले. आणि एके दिवशी जनार्दन स्वामी बघतायत, रात्र म्हणजे आता माध्यान्ह नाही म्हणत, मध्यरात्र होऊन गेलेली आहे. आणि आता पहाट होईल काही दिवस, आणि इथं काही वेळात पहाट होईल ना, अजून लाईट म्हणजे दिवा, हे शुद्ध मराठीत सांगितलेलं बरं, दिवा. हो, तर दिवा दिसतोय मिनमिनता अजून एकनाथाच्या खोलीमध्ये. काय चाललंय, हा अजून का जागा म्हणून बघायला आले. तर सगळ्या भया अशा खातावणी सगळ्या पसरलेल्या आहेत. आणि नाथ चूक शोधतायत, चूक शोधतायत, एक पैची चूक, एका पैची चूक शोधतायत, कुठं आहे, कुठं आहे. आणि सापडले. जनार्दन स्वामी आत आले आणि त्याच वेळी सापडली चूक, म्हणाले, गिरकी मारली. समोर बघितलं जनार्दन स्वामी, मनामध्ये शर्मिंदे झाले की आपण इतकं स्वैर वागलो गुरुच्या समोर. काय झालं जनार्दन स्वामी, नाथा काय झालं. काही नाही, एक पैची चूक होती, ती सापडत नव्हती, ती सापडली. अरे एका पैच्या चुकीसाठी तू एवढा आटापिटा केलास, जी जन्मजन्मांतरीची चूक आहे, पुनरपी जननम पुनरपी, ती केव्हा सुधारणार आहेस. पाय घट्ट धरले सद्गुरू, त्यासाठीच तुमच्या पायाशी आलो आहे. ती चूक सुधारायची आहे मला, सांगा. ठीक आहे, उद्या आपण जाऊ. उद्या गुरुवार आहे, मी घोड्यावरून जाईन, तू माझ्या मागणं पळत यायचंस, उपोषण करायचं तोपर्यंत. ठीक आहे, ठरलं. दुसऱ्या दिवशी गुरुमातेनं विचारलं, नाता खाऊन घे थोडंसं, काहीतरी कारण करून टाळलं. गुरुमाता मनात म्हणाला, लागला तू पण त्यांच्या नादाला, मनात म्हणाले, लक्षात आलं काय आहे ते. सकाळी आवरून स्नान संध्या करून बसले, गुरु निघाले घोड्यावरनं, त्यांच्या मागे हे निघाले. पळत 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 जंगलातनं दूर आले, एका निबिड शांत परिसरात आले. तिथं झरा वाहतोय, त्या झऱ्यावर हातपाय धुतले. औदुंबराचं झाड आहे, तिथं बसले, मृगाजीन टाकले, नासिकाग्र नजर, अर्धोन मिलित, आणि जप करायला सांगितलं. त्यालाही बसवलं, कर जप. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, सावळ्या मला भेट द्या हो. जप चालू आहे, जप चालू आहे, जप चालू आहे. समाधी लागली, समाधी लागली. आणि सद्गुरूचा आशीर्वाद असा मिळाला, प्रत्यक्ष दत्तप्रभू तिथं अवतरले. पण दत्तप्रभूच ते असे सहजासहजी थोडी ना प्रकट होणार आणि दर्शन देणार. मलंग वेशात आले, मलंग वेशामध्ये आले. आणि तिथं 4-5 कुत्री बरोबर आहेत, मृगाजी नाही आले असे. नाथ गोंधळले, हे कोण, गोंधळले नाथ. बघितलं ते कटोऱ्यामध्ये तो प्रसाद आहे, ते मलंग जे आलेले कोण आणि हे आपले स्वामी जनार्दन स्वामी ते एकत्र खातायत. आश्चर्य वाटलं, हे एवढं पाळणारे आणि सरळ त्याच्याबरोबर हे एका कटोऱ्यात खातायत. नाथांना आश्चर्य वाटलं. त्यांचं जेवण झालं, खाणं झालं.
नाथांना बोलवलं जनार्दन, इकडे ये, हा कटोरा घे, समोर झऱ्यावर जा, तो झऱ्यामध्ये बुडव आणि ते पाणी प्राशन कर. गुरु आज्ञा. तसं त्यांनी केलं. त्याने विसळायला सांगितलं, विसळला, ते पाणी भरलं आणि त्याने प्राशन केलं. अहो प्रकार असू शकतो तो, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात ना त्याला, दीक्षा द्यायचा प्रकार असू शकतो. एकदम ज्ञानप्राप्ती झाली. अनाथ ते सनाथ झाले, सर्वांचे सनाथ झाले. ते दत्ताचा त्यांना आशीर्वाद मिळाला. स्वामींनी दत्ताची गाठ घालून दिली त्यांची. सद्गुरू करू शकतात बरं हे. आजच्या ज्या अभंगात आहेत, आजच्या अभंगात तुकाराम महाराज वेगळं काही सांगत नाही, तेच सांगतायत की सद्गुरू हे करतात आणि म्हणून सद्गुरूंचं महत्त्व आहे. भैरवी घ्यायची आता. सद्गुरु मातोनी सापडे न सोय, सद्गुरु मातोनी सापडे न सोय, करावे ते पाय आधी आधी, करावे ते पाय आधी आधी, सद्गुरु मातोनी सापडे न सोय, सद्गुरु मातोनी सापडे न सोय, सद्गुरु मातोनी सापडे न सोय, सापडे न सोय, सापडे न सोय. हेचे दान देगा देवा, दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा विसरण वावा गुण, वावा गुण गायन आवडे, गुण गायन आवडे. हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गायन आवडे. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, गुण गायन आवडे, गुण गायन आवडे.